आत्ताच या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या जाहीरनाम्यातील प्रस्तावित जे मुद्दे आहेत, गेल्या काही दिवसामध्ये या आमच्या वचनाबद्दल किंवा हमीपत्राबद्दल नागरिकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न साहजिकच समोरचे लोक करतायत. काही लोकांनी आम्ही जनतेला दिलेली वचनं अशक्य आहेत किंवा बेजबाबदार असल्याची प्रतिक्रिया देखील दिलेल्या आमच्या पाहण्यात आल्या. मी त्यांच्याकडे दुर्लक्षित करू शकलो असतो, पण लोकप्रतिनिधी म्हणून थेट जनतेशी बोलणं ही आम्हा लोकांची जबाबदारी आहे. मी स्पष्ट सांगतो की आम्ही जे आश्वासन दिलेले आहेत हे काही उपकार नाहीत किंवा दानधर्म देखील नाही आहे. किती निवडणुकीपुरती दिलेली आश्वासनं नाहीत किंवा निवडणुकीपुरती दिलेली ती आश्वासन नाहीत. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडसारखी महानगरं हे तुम्हाला माहिती आहे की देशातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेली प्रमुख शहरं आहेत आणि ही शहरं मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करतात, कर भरतात, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देखील ही शहरं चालवतात. अशा शहरातील नागरिकांच्यासाठी यासारख्या योजना म्हणजे त्यांच्या हक्काचे अधिकार आहे असं आमचं मत आहे. आमचा जाहीरनामा हा काही पैसा उधळण्याच्यासाठी नाही आहे. लोकांनी भरलेला कर किंवा मेहनतीचा पैसा त्यांना योग्य स्वरूपात परत मिळावा हा त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होईल अशी कामं करण्यावर आमचा भर आहे. योग्य नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे प्रशासन चालवलं जाणार आहे. त्यामुळं कुटुंबांना लगेच दिलासा मिळेल आणि शहराच्या पायाभूत सुविधा देखील दीर्घकाळासाठी मजबूत होतील. जगातील यशस्वी शहरं याच पद्धतीनं पुढं जात आहेत हे आपण बऱ्याचदा अनुभवतो. ती आधी वाहतूक, शिक्षण, पाणी, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांवर गुंतवणूक करतात आणि या गोष्टी मजबूत झाल्यावरच विकास आपोआप होतो आणि नागरिकांचं जीवन अधिक सुखकर बनते आणि ती शहरं समृद्ध देखील होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी स्पष्टपणे तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की निर्णय अचानक किंवा घाईघाईने घेतलेला नाही. गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या वेगवेगळ्या सहकारी यांच्याशी आम्ही बोलतो आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये सतत फिरून आम्ही थोडासा लोकांच्यामध्ये देखील सर्वे करण्याचा प्रयत्न केला, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. लोकांना रोजच्या आयुष्यात नेमका कुठला त्रास होतोय, वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय, वाढता खर्च आणि मानसिक ताण हे समजून घेण्यासाठी आम्ही हे सर्वेक्षण केलेलं होतं. उपाय जारी केल्यानंतर देखील पत्रकार मित्रांनो आम्ही थांबलेलो नाही आहे. पुन्हा एकदा आम्ही लोकांच्यामध्ये गेलो, त्यांच्या प्रतिक्रिया परत ऐकल्या आणि त्यांची मतं जाणून घेतली. त्यामुळे ते वरून लादलेला निर्णय नाही, लोक स्वतः जे मागत आहेत तेच आम्ही देत आहोत. आता या गोष्टीवर नागरिक स्वतः काय म्हणतात ते तुम्ही ऐका. व्हिडिओ प्ले कर रे, जरा फास्ट कर. लोकांना खूप बघते मी येता जाता, त्यांच्याकडे कधी कधी बसला जायला पैसे नसतात. खूप असं ट्रॅकिंग वगैरे असते. ट्रॅफिकची समस्या बी खूप आहे. मेट्रो सेवा दिल्यामुळे ते खूप समस्या कमी झालेली. माझा वैयक्तिक जवळपास 3 ते 4 मंथली खर्च होतो आणि बस सेवा, पीएमटी सेवा और मेट्रो स्टेशन फ्री करने वाले. आम्हाला सामान्य लोकांना प्रवास करणं अत्यंत सोपं जाईल. ही सुविधा जर फ्री लोकांना भेटली तर लोकांचे खूप मोठे फायदे यामुळे होणार आहेत. आता सध्या अजितदादांनी घोषणा केली की ते मेट्रो फ्री करतात. रस्त्यावरच्या गाड्या कमी होतील आणि त्याच्यामुळे पुणे शहराची ट्रॅफिकची समस्या देखील दूर होणार आहे. प्रदूषित दूर होईल. सार्वजनिक वाहतूक आहे याच्याकडे वळले जातात आणि पैशाची पण बचत होईल. तो आता खर्च कमी होईल. अजितदादांनी घेतलेलं जे पाऊल आहे त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे. मला असा विश्वास आहे दादा केलेल्या शब्द नक्कीच पाहिजे. दादांचा मला हा पक्का हे अजितदादांचं नियोजन एकदम परफेक्ट असतं. आमचा दादांवर पूर्ण विश्वास आहे की ते ही सगळी कामं करतील.
अजितदादांना सर्व गोरगरिबांचा पाठिंबा राहील. आमचं सोन्याचे दिवस आम्हाला आलेत असं म्हणायला काही हरकत नाही. अजितदादांचा धन्यवाद. कामाचा वादा अजितदादा. आमचं समाज राष्ट्रवादीला अजितदादांचा धन्यवाद. थँक्यू म्हणतो. अजितदादांना खूप खूप आभार. अजितदादांचा धन्यवाद. कामाचा वादा अजितदादा. जे लोक या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल यावर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा की अजित पवार कोण आहेत. मी महाराष्ट्राचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थमंत्री. आत्तापर्यंत मी राज्याचे 11 वेळेला अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. सहकार चळवळ असेल, बँकिंग व्यवस्था असेल, पायाभूत सुविधांचे वित्त आणि मोठे प्रशासन चालवण्याचा मला दीर्घ अनुभव आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आर्थिक नियोजन प्रत्येक रुपयाच्या पातळीवर कसे करायचे हे मला व्यवस्थित माहिती आहे. आपण माझा मतदारसंघ बारामतीकडे पहा, पिंपरी चिंचवडकडे पहा. काही खेड्यांच्या एकत्रीकरणातून आज ते महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहरांच्यापैकी एक आहेत. जेव्हा योग्य नियोजन आणि मजबूत राजकीय इच्छाशक्ती एकत्र येते तेव्हा विकास नक्की होतो. मोफत मेट्रो किंवा PMPML बस प्रवास करण्याचा निर्णय अचानक किंवा घिसाडीमध्ये घेतलेला नाही आहे, तर सखोल विचार करून तज्ज्ञांचा सल्ला, राजकीय धैर्य आणि जनतेबद्दलची खरी काळजी यातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिका फक्त उत्पन्न मिळवण्यासाठी नसते, तर ती नागरिकांना सेवा देण्यासाठी असते, लोकाभिमुख कारभार करून दाखवण्यासाठी असते. आज पुण्याच्या वाहतुकीची परिस्थिती पाहिली की मन अक्षरशः आपलं हेलावतं. लोक रोज तासनतास रस्त्यावर अडकतात. मेट्रोची क्षमता खूप जास्त असताना देखील सध्या फक्त सुमारे 30,000 लोक ती रोज वापरतात. म्हणजेच रस्त्यावर प्रचंड गर्दी आहे आणि मेट्रो मात्र कमी वापरली जाते. म्हणून स्वतःला एकदा आपण प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला रस्त्यावरची गर्दी कमी व्हायला नको का? तुम्हाला लवकर घरी पोचायचं नाही का? चांगले रस्ते आणि कमी ताणतणावाचे जीवन आपल्याला नको आहे का? यासाठी धाडसी आणि ठोस निर्णय घ्यावे लागतात. म्हणून सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय हा जी आमची युती झालेली आहे त्या सर्वांनी मिळून घेतलेला आहे, जेणेकरून लोक रस्त्यावर मेट्रो आणि बसकडे वळतील. पुणे हे कल्पकतेच्या आणि विचारांचे शहर आहे. ते ट्रॅफिक जामसाठी नाही तर दूरदृष्टीच्या निर्णयाच्यासाठी ओळखले जाते. फक्त पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी 7,200 कोटीचं नुकसान होतं, कारण इंधन वाया जातं आणि लोकांचा वेळ निघून जातो. त्यांच्या तुलनेत मेट्रो आणि बस मोफत करायचं म्हटलं तर मी दोन्हीचे मिळून 300, 200, 500 सांगितले होते, पण 216 कोटी PCMCचे बजेटच्या फक्त 2%, म्हणजेच 7,200 कोटीचं नागरिकांचं नुकसान आणि हवेचं प्रदूषण, आणि ते टाळण्यासाठी 216 कोटी खर्च करणं म्हणजे शहराची अर्थव्यवस्था आणि नागरिकांचा पैसा एक प्रकारे वाचवण्याचंच काम आहे. हेच तत्त्व पुणे महानगरपालिका लागू होतं. हे काही अनुदान किंवा मदत नाही. हा सुधारात्मक निर्णय जो खर्चापेक्षा कितीतरी जास्त आहे. विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय फक्त उपकरणासाठी नाही तर हे शिक्षण सर्वांच्यासाठी खुलं करण्याचा आहे. आज जगातील सर्वोत्तम विद्यापीठे आणि ग्रंथालय आणि अभ्यासक्रम अगदी स्टॅनफोर्ड किंवा MIT ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या आमच्या गरिबांच्या मुलामुलींना देखील जगातील कुठल्याही मुलींनी इतकीच संधी मिळाली पाहिजे. जे विद्यार्थी आर्थिक आणि कौटुंबिक कारणाच्यामुळे रोज शाळेत जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही जीवनावश्यक मदत ठरणार आहे. त्यामुळे शिक्षण आता जन्म ठिकाणावर किंवा उत्पन्नावर अवलंबून राहणार नाही, तर ह्यामुळं सगळ्यांनाच ते आपल्याला त्याची कवाडं उघडली जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डिजिटल कौशल्य प्रगत तंत्रज्ञानाचा युगात या निर्णय आपल्या तरुणांना मागे पडू देणार नाही. आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी आत्मविश्वासी, कुशल आणि स्वावलंबी पिढी घडवण्याचा ह्या निमित्तानं प्रयत्न करतोय. मध्यमवर्गीय कर सवलत ही राजकारणासाठी नाही तर ती खऱ्या अर्थाने नागरिकांना दिलासा देण्याची एक पद्धत आहे. आज कुटुंबावर शिक्षण, आरोग्य, घर आणि रोजचा खर्चाचा मोठा ताण हे बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यावर मालमत्ता कराचा बोजा असह्य झाला आहे. हा कर योग्य पद्धतीने कमी करून आम्ही लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा परत देतो आणि घराची आर्थिक स्थिरता ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. हातात जास्त पैसा राहिल्यामुळे लोक स्थानिक बाजारात जास्त खर्च करतील.
व्यवसाय मजबूत होतील, शहराची अर्थव्यवस्था वाढते, त्याचवेळी चांगले प्रशासन चालवून आणि गळती थांबवून महसूल देखील आम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो आम्ही 100% यशस्वी होऊ. आम्ही प्रामाणिक करदात्यांना बक्षीस योजना देऊ, मध्यमवर्गांचे संरक्षण करून शहराचा सर्वांगीण विकास करू. तुम्हाला आठवत असेल की मागच्या काळामध्ये वेळेत कर भरेल त्याला काही इन्सेंटिव्ह दिला होता, मोटारी दिल्या होत्या, स्कूटर दिल्या होत्या. असा कार्यक्रम आम्हीच इथं BJ मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी केलेला होता. आणि फक्त मला तुम्हाला सांगायचं की जे लोक ह्या वचनावर टीका करतात त्यांना आर्थिक चिंता नाही, त्यांना फक्त महानगरपालिकेतील राजकीय नियंत्रण गमावण्याची भीती वाटते. जेव्हा नागरिकांना मोकळा प्रवास, चांगले शिक्षण आणि खर्च कमी होतो तेव्हा ते अधिक स्वतंत्र आणि आत्मविश्वासी होतात. हेच खऱ्या लोकशाहीचं स्वरूप आहे. आणि हा जाहीरनामा फक्त एका निवडणुकीपुरता नाही, तो तुमच्या माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या शहरांना 10 वर्षात कशी समृद्ध असतील याचा आराखडा आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी सतत ह्या सगळ्या व्यापामध्ये गुंतलेलो होतो, परंतु राज्याचे प्रमुख आज पण पुण्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी काहीतरी CM साहेबांनी बोलताना युती धर्माच्याबद्दल बोलले. माननीय CM साहेबच स्वतः बोललेले आहेत की आमची महायुती अभेद्य आहे. त्यांनीच सांगितलं की 15 जानेवारीनंतर परत महायुती आधीप्रमाणेच काम करेल. आणि काही जण काही आश्वासन देतात, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, असं देखील CM साहेब बोललेले आहेत. हे पण माझ्या कानावर आलं. ते असं म्हणाले ते परत झालं असं मला वाटतं. कारण गेली 9 वर्ष त्यांच्याकडं म्हणजे ज्यांच्याकडं महानगरपालिकेची तिजोरी होती ती त्यांनी पूर्ण खाली केली होती. त्यात एकही आणा नाही आहे हे त्यांनी मान्य केले. असे असताना आम्ही मोफत बस, मेट्रो ही आश्वासनं कशी पूर्ण करणार असा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनीच उत्तर दिले. आम्हाला ते बाजीराव म्हणाले. पहिले बाजीराव पेशवे जर आपण त्यांचा इतिहास बघितला ते कर्तृत्वान होते, ते पराक्रमी होते. मनगटाच्या जोरावर त्यांनी त्या काळामध्ये मराठी साम्राज्य वाढवलं. आमच्याही मनगटामध्ये जोर आहे. आम्ही पुन्हा तिजोरीत आणू आणि आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण करून दाखवू. त्याच्यामध्ये 15 तारखेला त्यांनी सांगितलं आजच्या काहीतरी सभेमध्ये मतदान आहे 15 तारखेला, तर उठा, अलार्म बंद करा. म्हणजे आमचा सकाळचा अलार्म असतो तो बंद करा आणि घड्याळ घरीच ठेवा आणि त्यांचं बटन दाबा त्यांच्या पक्षाचं. आता 15 तारखेला उठा, अलार्म वाजेल ते बंद करा, घड्याळ घरीच ठेवा. ठेवलंच पाहिजे कारण ते निवडणूक चिन्ह सोबत आपल्याला नेता येत नाही, त्याच्यामुळं ते घरीच ठेवायचं आहे. आणि EVM बघा, त्याच्यामध्ये घड्याळ सोडून काही दिसलं तर तुमच्या डोक्यात आम्ही सांगितलेला अलार्म वाजवा आणि जेवढी इतर चिन्ह असेल त्याचा विचार न करता फक्त घड्याळाचे 4 बटणं दाबा आणि धोक्याचा आणि संकटाचा अलार्म पद्धतशीरपणे बंद करा, असं मला ह्याबद्दल सांगायचं आहे. खरं तर मी आत्ता माझी शेवटची सभा जरा लांबली, त्याच्यावर मला पत्रकार परिषदेला उशीर झाला. पण त्याच्या आधी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी एकदम तातडीचा मी मध्ये तुम्हाला म्हणालो होतो की अंदाजे 12, 13, 14पर्यंत कदाचित जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात हा अधिकार त्यांचा आहे. आणि नेमकं आम्ही वक्तव्य केलं, कावळा उठायला आणि फांदीत उठायला गाठ पडावी, तसं ते आज झालं. आणि आता 15 तारखेपर्यंत ह्याचं मतदान होईल आणि 16ला काउंटिंग होईल. पण पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट मी बघितलेली आहे. मी अनेकदा रोड शो केलेत, अनेकदा तुम्ही माझ्याबरोबर फिरला, परंतु यावेळेस पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा प्रकारच्या रोड शोला कुठल्याही प्रभागामध्ये आम्ही जायचो. आज तर सकाळी 9ला काही भागात गेलो, कधी दुपारी 12ला गेलो, कधी दुपारी 2ला गेलो, तरी माझ्या लाडक्या बहिणींची संख्या मोठी होती, युवा युवतींची संख्या मोठी होती, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. आणि आम्ही ज्यावेळेस ते उमेदवार आणि मी त्या गाडीमध्ये बसून हात करायचो त्यावेळेस ते प्रतिसाद द्यायचे.
पत्रकार मित्रांनो, मागे लोकसभेच्या निवडणुकीला मी रोड शो केलेले होते, पण त्यावेळेस ते प्रतिसाद देत नव्हते. ते असे बघायचे, कवडी आट्या घालून बघायचं आणि काय काय जण कशाला रामराम करते कोणाला माहिती, अशी त्यांची चेहऱ्यावर भावना असायची. असं वाटायचं, वाईट वाटायचं, चला आपण नमस्कार करतो, ही नमस्कार पण घेत नाही. पण यावेळेस खिडकीतनं पण मी बघितलं आणि हात केला तर ते प्रतिसाद द्यायचे. एवढा चांगल्या पद्धतीने, किंवा असं घड्याळ दाखवायचे किंवा असं करायचे. अशा पद्धतीनं निश्चितपणे एक बदल हा आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न करून, आम्ही तुमच्याशी पण डायलॉग करत होतो, तुम्हालाही मुलाखती देत होतो, आणि आम्ही फक्त आणि फक्त केंद्र आणि राज्याची ही निवडणूक नाहीच आहे. ही निवडणूक होती स्थानिक प्रश्नावर. 29च्या 29 महानगरपालिकेत त्याच प्रश्नावर निवडणुका लढवल्या गेल्या, तशीच आपल्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये झाली. आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही सुज्ञ मतदार बंधू भगिनींच्या लक्षामध्ये आणून द्यायचं आहे ते आणून देण्याचा मनापासूनचा प्रयत्न आम्ही सगळ्या आमच्या युती घटकातल्या मान्यवरांनी केला. ह्याच्यात अनेक जण त्या रोड शोमध्ये पण सहभागी झाले होते. काहींनी वेगवेगळे बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये भेटण्याचा कार्यक्रम केला. अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही आचारसंहितेचं म्हणजे लाऊडस्पीकरचा प्रचार हा बंद होईपर्यंत काम केलं. आता आजची रात्र उद्याची रात्र खूप महत्त्वाची आहे. आता पायचा आणि परवाचाही दिवस तसा महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मला एक कळत नाही हो, ज्यावेळेस मी कुणाच्या विरोधात लढतो ती कशी मैत्रीपूर्ण लढत असेल. मला तर जे उणीवा आहेत, उणीवा 9 वर्षात झालेल्या, त्या तर तिथं ठेवायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, मी केंद्राचं कौतुकच केलं, सरकारचं, राज्य सरकारचं पत्रकार मित्रांनो कौतुकच केलं, पण त्या उणीवा मी दाखवायच्याच नाही आणि मैत्रीपूर्ण लढत. लोक म्हणले असते आम्ही काही वेडेबिडे समजला काय, कठीणच आहे. अरे वा, का अलार्म वाजला, वा 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 वा, बंद करून टाकतो, काँग्रेसचं बंद करू. काय नाही त्यांचं, तुम्हालाही माहिती आहे काय त्यांचा आवा काय किंवा काय त्यांची परिस्थिती आहे. हे का केंद्राचे 20% राज्याचे 20% मेट्रो चालवत असताना त्या मेट्रोमध्ये साधारण रिपेमेंट करण्यासारखे पैसे आले पाहिजेत, तेवढा प्रवासी त्यांना मिळाले पाहिजेत. आत्ता तुम्ही बघताय किती प्रवासी आहेत. फक्त गणेशोत्सवाच्या काळामध्ये मात्र फुल मेट्रो त्या ठिकाणी चाललेली होती. म्हणजे ज्यावेळेस लोकांना कुठं जायचं असतं आणि स्वतःची वाहनं घरी ठेवून जायचं असतं त्यावेळेस लोक मेट्रो वापरतात. हे पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या 10-12 दिवसामध्ये सिद्ध करून दाखवले. आता हे असं केलं तर 100% पुणेकर त्याला प्रतिसाद देतील, मेट्रो फुल चालेल आणि त्यांची जी काही संख्या असेल प्रवाशांची त्याच्याबद्दल आपण दोन्ही महानगरपालिका मिळून त्याच्यातलं रिपेमेंट करू शकतो. कुठलंच बोलायला बापाचं काही जात नाही, घोषणाच काय. तुम्ही आत्ता जे बोललात त्याच्यात पण बापाचं काय गेलं. कशाची हो मी कितीदा तरी पत्र तुम्हाला सांगितलेलं आहे. हो हो पहिल्यांदा आम्ही जे काही मूलभूत त्यांना वाजवा अलार्म आणि जी काही 5 कामं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेली आहेत आणि अधिक नंतर 3 पुनर्विकास आणि
गोरगरिबांच्या घराच्या संदर्भातले, त्याला आम्ही टॉप प्रायोरिटी देणार. आम्ही कुठंतरी, मला पत्रकार मित्रांनो 99ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती. एकच प्रकरण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5च जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही. त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती. मी आल्यावर ती रद्द केली. पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे, आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं. पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं. 220, 330 आणि 220. मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले, आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले. असे 110 कोटी वाढवले. पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही. मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन. मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू, अंक करू. म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते हो करत बसतात, जाऊ द्या मरू द्या, आणि मी ते सोडून दिलं. वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर. अरे एकानी अरे बाबा आत्ता लढत कुणाची आहे? कुणाची? हां, म्हणजे याचा अर्थ 165 मध्ये आम्ही दोघंच निवडून येणार आहे. त्याच्यावर कुणाचे तरी 17 आणि कुणाचे तरी 18-25 पैकी असतील. आमचा कॉन्फिडन्स, आमचा दोन्ही ठिकाणी महापौर होणार. आम्ही काय इतके दिवस गोट्या खेळत होतो का इथं? त्याला जीवाचं रान केलं सकाळपासून. आता तो कितपत मी सांगितलेलं लोकांचा प्रतिसाद पत्रकार मित्रांनो दिसला, तुम्ही पण अनेकांनी बघितला. आता ते मतात रूपांतर झालं पाहिजे, आणि ते रूपांतर होत असताना दबक्या आवाजात चर्चा होती. बघू तरी हे बोलतंय, त्याच्यामुळं एकदा त्यांना देऊन तर बघू असं साधारण लोकांच्या मनात आहे. आणि फार काही नवीन शक्तीचा, ताकदीचा फारच काही प्रयत्न झाला, आणि त्याला भुलभुलैया जर झालं तर, परंतु लोक त्याला महत्त्व देत नाही. ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही बघितलं. त्याच्यामध्ये कसं हो, आम्ही एकमेकांच्या विरोधात स्थानिक लेवलला लढतोय, त्याच्यामुळं तो सध्या तरी आमच्या सगळ्यांच्या समोर प्रश्न नाही. मागं देखील मी काँग्रेसच्या विरोधात जिल्हा परिषद लढवायचो, मी निर्विवाद जिल्हा परिषद राष्ट्रवादीची आणायचो. मी त्याच्यामध्ये कधी त्यांना बरोबर घेतलं? अहो तुम्ही तो विचारच का करता? आम्हाला कोणाची गरजच भासणार नाही. ज्या पद्धतीनं लोकांनी ही निवडणूक मनावर घेतली त्याच्यामध्ये आम्हाला बहुमत मिळणार. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं तर तू समजून घे. अरे बाबा मी सांगतो थेट काय उत्तर दिलं नाही. मला अशी पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर आम्हा युतीला असा त्या ठिकाणी रिझल्ट देतील की आम्हाला कुणाबरोबर जाण्याची वेळ येणार नाही. काय आपलं म्हणणं आहे? थेट उत्तर दिलं, थेट. खालच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी फार आग्रह केला तर विचार करू. अरे बाबा ती वेळच येणार नाही रे.
ते त्यावेळेस होऊन गेलं, पण ते 2.5 वर्षच होऊन गेलं. मॅजिक फिगर आम्ही गाठणार दोन्ही ठिकाणी, मॅजिक फिगर. नाही 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 नाही, लोकसभेच्या वेळेस लोक वेगळा विचार करतात, मी कितीदा तरी सांगितलंय. विधानसभेला वेगळा विचार करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना वेगळा विचार करतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की मी ज्या एरियात फिरत होतो तिथं एकीकडे सुप्रिया सुळे उमेदवार होत्या आणि एकीकडे सुनेत्रा पवार उमेदवार होत्या. त्याच्यामुळं त्या 2 उमेदवारांना डोळ्यासमोर ठेवून ते त्यांचा विचार करत असतील. आणि पवारसाहेबांची इतकी वर्षाची प्रगल्भ राजकीय कारकीर्द, अशा या सगळ्या अँगलचा त्याच्यात लोकांनी भावनिक पण थोडा विचार केला आणि एकंदरीत वेगवेगळ्या आम्हाला ते अबकी बार 400 पार ते संविधान बदलणार ते पण लोकांच्यामध्ये थोडंसं पर्क्युलेट झालेलं होतं, विशेषतः SC ST मध्ये. आणि मायनॉरिटी मधला एक मोठा घटक हा पूर्णपणे आमच्यापासून दूर गेलेला होता. म्हणजे माझेच कार्यकर्ते किंवा त्यातले काही नेहमी बसउट करणारे ते असे नजरेला नजर देऊन देखील बोलत नव्हते, खाली माना घालायचे. दादा चाललंय, बरं चाललंय, दादा बरं चाललंय. तेव्हा कळलं की बरं चाललंय म्हणजे आपलं बरंच होणार आहे. नाही नाही नाही, तसं नाही. तू दुसरा अर्थ का, तू काय आमच्या वाईटावर निघालाय काय काय रे? तुला काय आमचं काय, तू सुपारी घेऊन आलाय काय? काय शक्यता नाकारता येत नाही. कशाला खाजून खाजून काय करत? आता मुद्दा काय चाललाय? परत त्यांनी कुठला दुसरा मुद्दा काढला नाही, त्याच्यावर मी पण तिथंच थांबलो. हो का, सीताराम गंगावणे, ज्यांच्या नावात सीता पण आहे राम पण आहे, ते सीताराम गंगावणे. विचारा, तोंडावर सांगतो. असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय काय? नाही नाही नाही, प्रश्नच येत नाही. ते काय UPA मध्ये ना, हा इंडिया 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 आघाडीत आहे. आम्ही NDA मध्ये, ते इंडिया आघाडीत आहे. त्याच्यामुळे नाही नाही तसं काही. अरे बाबा, ती हडपचरच्या सभेमध्ये बंडू आमचे गायकवाड आणि त्यांचा सक्का पुतण्या त्यांच्या विरोधात आहे, ते मी सांगत होतो. तुम्ही कुठलंही वळून वळून आणून ते माझ्यावरच कसं काय ठेवता रे? त्यांचा सक्का पुतण्या त्या प्रभागामध्ये त्यांच्या विरोधात आहे आणि काका पुतण्याच्या विरोधात आहे. त्याकरता मी तिथं स्टेटमेंट केलं, आपण माहिती घ्या. ठीक आहे, त्यांनी सांगितलं असेल तर आता त्यांनी सांगितलं, मी काय सांगू? त्याच्यामध्ये आम्ही NDA मध्ये राहायचं ठरवलेलं आहे आणि विकास करायचा ठरवलेला आहे. मी तो विचार केला नाही. आत्ताचं समीकरण इथं जुळण्यामागचं कारण दोघांच्याकडचे कार्यकर्त्यांची तशी मागणी आली आणि म्हणून तसं स्थानिक स्वराज्य संस्थेत झालं. महाराष्ट्रात अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ह्यावेळेस तर करच केलाय. कोण MIM बरोबर गेलंय, कोण कुणाबरोबर केलंय. म्हणजे जे कधी अशक्य गोष्ट आहेत अशाही गोष्टी महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये झालेलं पत्रकार मित्रांनो आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. कुठे? नाही नाही, आत्ता हे जाहीरनामा मी दिलाय ना. अरे जाहीरनामा मी दिलाय ना.
अरे बरोबर आहे. आता प्रत्येक गोष्ट ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांना काय रोग आला होता एक फोटो का टाकायला. आता हे पण ते आमच्या मराठी भाषेत म्हणतात आगलं मुतलेलं मीच बघायचं का. आम्ही सहज बोलून जातो. ओके, धन्यवाद. चला सीतारामजी. 4 मिनिटं आजची